मिरज गांधी चौक पोलिसांची धडाकेबाज कारवाई। 2 कोयते आणि एका पिस्तुलासह 2 सराईत गुन्हेगारांना अटक। अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल तसेच कोयते बाळगणारे 2 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। मलिक जान उर्फ सोहेल राजू नदाफ वय वर्ष 30 राहणार ईदगाह नगर आणि इजाज उर्फ एजाज अल्फाज शेख वय वर्ष 28 राहणार अमन नगर असं अटक करणाऱ्या 2 आरोपींची नावे आहेत। महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना गोपनीय माहिती मिळाली की मिरज कोल्हापूर रस्त्यावर जुना कोल्हापूर नाक्याजवळील वरील दोन्ही इसम संशयितरित्या आढळून आले। त्यावेळी त्यांना सापळा लावून ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, 2 लोखंडी कोयते तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली एका काळ्या रंगाची स्कोडा ॲक्टिवा 4 चाकी गाडी असे एकूण 5,51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसांच्यात सदर दोन्ही आरोपींविरोधात महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक गुगे सर तसेच अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच पोलीस स्टेशन ठाण्याअंतर्गत विविध अवैध शस्त्र बाळगणारे इसम तसेच अवैध कारवाया यांच्यावर अवैध धंदे यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत। त्या अनुषंगाने काल महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी भालेराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या DB पथकाने PSI गुरुसाहेब आणि त्यांचं संपूर्ण पथक यांनी एक अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला 2 इसम अनधिकृतरित्या शस्त्र बाळगून असलेले मिळून आले आहेत। त्यांच्याकडे आपल्याला एक गावठी पिस्टल तसेच 2 कोयते मिळून आलेले आहेत आणि एक स्कोडा गाडी ज्यामध्ये ते आपल्याला मिळून आले आहेत। त्यांना अटक करून 3 दिवसांची पोलीस कोठडी आपल्याला मिळालेली आहे।